फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण रचनाशास्त्राचा आपण नेक्स्ट टॉपिक बघणार होता एंडोक्राइन सिस्टम. ठीक आहे, एंडोक्राइनॉलॉजी याला काय म्हणतात, एंडोक्राइन सिस्टम किंवा एंडोक्राइनॉलॉजी. एंडोक्राइन आता याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्लँड्स बघणार आहोत. ग्लँड्सचा स्टडी म्हणजे काय होते, एंडोक्राइनॉलॉजी. ठीक आहे, तर आपण काय बघणार आहोत, एंडोक्राइन ग्लँड्स आर द ग्लँड्स विच सिंथेसाइज अँड रिलीजेस द हार्मोन्स डायरेक्टली इनटू द ब्लड. एंडोक्राइन सिस्टम काय येतात, एंडोक्राइन ग्लँड्स काय येतात, त्या ग्लँड्स येतात जे त्याचं जे सिक्रेशन आहेत ते सिंथेसाइज करतात आणि कुठं रिलीज करतात, डायरेक्टली इनटू द ब्लड. दीज आर नोन ॲज डक्टलेस ग्लँड. याला काय म्हणतात, डक्टलेस ग्लँड म्हणतात. आता ग्लँड्समध्ये तुम्हाला माहीत असेल की एक्झोक्राइन आहे, एंडोक्राइन आहे आणि अजून हेट्रोक्राइन पण ग्लँड राहतात किंवा त्याला कंपोजिट ग्लँड म्हणतात, जे एक्झोक्राइन आणि एंडोक्राइन दोन्ही काम करतात. ठीक आहे, तर आता मेजर एंडोक्राइन ग्लँड्स काय येतात, मेजर एंडोक्राइन ग्लँड्स येतात पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, पिनेल आणि ॲड्रिनल. या सर्व आपल्या सिलेबसनुसार बघत आहे मी, आपलं जे पण आहे ते सिलेबसनुसार बघत आहे. ठीक आहे, नंतर इथे नेक्स्ट पहिल्यांदा आपण बघणार आहोत पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे, पिट्युटरी ग्लँड काय, इट इज ऑफन कॉल्ड ॲज मास्टर ऑफ द एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा बिकॉज इट प्रोड्युसेस नंबर ऑफ हार्मोन्स विच कंट्रोल्स द सिक्रेशन्स ऑफ मेनी एंडोक्राइन ग्लँड्स ऑफ द बॉडी. तर पिट्युटरी ग्लँड महत्त्वाची ग्लँड आहे. तर पिट्युटरी ग्लँडला काय म्हणतात, मास्टर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्रामध्ये जे ऑर्केस्ट्रा कंडक्ट करतो तो काय राहते, मास्टर. जो मास्टर राहतो तो काय करतो, सर्वांना कंट्रोल करतो. तर हे काय करते नंबर ऑफ हार्मोन्स प्रोड्यूस करते, जे काय करतात सिक्रेशन मेनी जे बाकीचे जे एंडोक्राइन ग्लँड येतात त्याचं भरपूर एंडोक्राइन ग्लँडचं काय करतात, सिक्रेशन कंट्रोल करतात. कोण, पिट्युटरी ग्लँड. म्हणून त्याला काय म्हणतात, मास्टर ऑफ एंडोक्राइन ऑर्केस्ट्रा. हे MCQसाठी पण आपल्याला विचारू शकतात. नंतर सिच्युएशन, याची लोकेशन काय, इट इज लाईज इन द क्रॅनियल कॅव्हिटी इन द फ्लोअर ऑफ मिडल क्रॅनियल फोसा. कुठे प्रेझेंट राहते, लाईज इन द क्रॅनियल कॅव्हिटी इन द फ्लोअर ऑफ मिडल क्रॅनियल फोसा. इन द पिट्युटरी फोसा और सेला टर्सिका ऑफ द स्फिनॉइड बोन. कुठं प्रेझेंट राहते, पिट्युटरी फोसा और सेला टर्सिका ऑफ द स्फिनॉइड बोन. नंतर इट इज सिच्युएटेड इन रिलेशन टू द बेस ऑफ ब्रेनच्या रिलेशनमध्ये सिच्युएशन राहते. नंतर त्याचा शेप राहते ओव्हल इन शेप. वेट काय राहते, 500 mg. डायमेन्शन्स काय राहते, 8 mm अँटेरियो पोस्टेरियरली आणि 12 mm ट्रान्सवर्सली. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. ॲनाटॉमीमध्ये तुम्हाला हे सर्व इंट्रोडक्शन तुम्हाला सांगणंच लागणार आहे. कुठं आहे, शेप काय आहे, वेट काय, डायमेन्शन काय. आता जर का ग्लँड्स आपण जेव्हा याच्यात बघणार आहोत, काय फिजिओलॉजीमध्ये बघील, तेव्हा फिजिओलॉजीमध्ये आपण काय बघील, त्याच्यामध्ये आपण सांगेल की याचं फंक्शन काय, याचे फंक्शन्स कसे येतं, पिट्युटरी ग्लँडमध्ये हार्मोन कोणते, त्याचं हार्मोनचं वर्क काय ते बघणार आहोत आपण. याच्यात पिट्युटरी ग्लँड नेमकी एक्झॅक्ट आहे कुठं, त्याचे कुठं प्रेझेंट आहे, त्याचा वेट किती आहे, शेप कसा आहे, दिसायला कसं आहे ते बघणार. त्याचे एक्सटर्नल फीचर्स बघणार आपण की बा पिट्युटरी ग्लँड नेमकं आहे काय, दिसते कसं आहे कुठं, त्याच्यावर आपण ॲनाटॉमी बघतो. कारण की त्याचे आपण पोझिशनिंग बघतो की ॲनाटॉमीमध्ये पोझिशनर राहते की कोण कुठं प्रेझेंट आहे. आणि फिजिओलॉजीमध्ये काय, त्याचं फंक्शन काय किंवा ते प्रेझेंट तर आहे पण याचं काही काम असेल ना, काही ना काही फंक्शन परफॉर्म करेल ना, तर ते फिजिओलॉजीमध्ये राहते. ठीक आहे, तर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी सारखे म्हणजे सोबत चालत असतात. ठीक आहे, हे इंटरकनेक्टेड सब्जेक्ट येतं, तर लिंक करणं चालू करायचं, सब्जेक्टमध्ये लिंकेज डेव्हलप करायचं. ठीक आहे, नंतर येते सब डिव्हिजन ऑफ द ग्लँड. द ग्लँड हॅज 2 parts. ग्लँडला काय तर 2 parts येतात, ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस, विच इज डिफर फ्रॉम इच अदर बाय अदर एम्ब्रिओलॉजिकली, मॉर्फोलॉजिकली अँड फंक्शनली. ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस एकमेकापासून डिफरंट येतं. हे कशाने डिफरंट येतं, एम्ब्रिओलॉजिकली डिफरंट येतं, मॉर्फोलॉजिकली आणि फंक्शनली. मॉर्फोलॉजिकली म्हणजे काय, एक्सटर्नल अपियरन्स. एम्ब्रिओलॉजिकलमध्ये काय, एम्ब्रिओलॉजीमध्ये त्याचं डेव्हलपमेंट होते, तर डेव्हलपमेंटनं पण डिफर करतात, मॉर्फोलॉजीनं डिफर करतात आणि याचे फंक्शन पण वेगवेगळे येतं. कशाचे सब डिव्हिजन येतं, पिट्युटरी ग्लँडचे, ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस. ॲडिनो हायपोफायसिसचे 3 पार्ट पडतात. एक राहते अँटेरियर लोब और पार्स डिस्टॅलिस म्हणतात त्याला, इंटरमिडिएट लोब याला म्हणतात पार्स इंटरमिडिया, आणि जे ट्युबरल लोब राहते त्याला म्हणतात पार्स ट्युबरॅलिस. हे आपल्याला याच्यात पण बघितलेलं आहे. 12th पण आपल्याला चॅप्टर होता, 12th पण आपण बायोलॉजीमध्ये हे सर्व बघितलेलं आहे. तर असं काही नाही की खूप वेगळं काही बघत आहे, पण फक्त थोडीशी इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा येते. आपण 11-12मध्ये थोडंसं लिमिटेड गोष्टी बघतो, इथं आपण डिटेलमध्ये सर्व बघतो. ठीक आहे, तर आणि त्याच्यामध्ये आपण जे बघतो 11th-12th ते राहते जास्त करून मोर और फिजिओलॉजिकल राहते. ॲनाटॉमीचा छोटा ॲनाटॉमी एकदम असं थोडासा पार्ट सांगतात आणि नंतर चाललं जातात. ठीक आहे, नंतर येते अँटेरियर लोब काय, लार्जेस्ट पार्ट ऑफ द ग्लँड. हे काय, लार्जेस्ट पार्ट ऑफ द ग्लँड आहे. नंतर इंटरमिडिएट लोब काय आहे, इन द फॉर्म ऑफ थिन स्ट्रीप.
हे कशाच्या फॉर्ममध्ये राहते, थिन स्ट्रिपच्या फॉर्ममध्ये राहते. आता तुम्ही जर का बघितलं असेल तर पिट्युटरी ग्लँड आपली अशी दिसते. ठीक आहे, अशी पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट राहते. हे डायग्राम तुम्ही खूप जागेवर बघितलं असेल. नंतर हे जे राहते हे काय राहते, ही राहते इंटरमिडिएट लोब. हा राहते इंटरमिडिएट लोब. ही काय राहते, थिन स्ट्रिप राहते. ठीक आहे, हे ॲडिनर, हे तुम्ही ही डायग्राम बघू शकता. कुठं पण तुम्हाला अशी डायग्राम दिसते, ती कशात राहते, पिट्युटरी ग्लँडची राहते. ठीक आहे, नंतर इथे ट्युबरल लोब. ट्युबरल लोब काय म्हणतात, अपवर्ड एक्सटेन्शन ऑफ अँटेरियर लोब. अपवर्ड एक्सटेन्शन ऑफ अँटेरियर लोबचं अपवर्ड एक्सटेन्शन, हे काय, ॲडिनो हायपोफायसिस. नंतर इथे न्यूरो हायपोफायसिस. न्यूरो हायपोफायसिस काय, याचे 3 पार्ट पडतात. पोस्टेरियर लोब, स्मॉलर दॅन अँटेरियर लोब, इन्फंडिब्युलर स्टेम. इन्फंडिब्युलर स्टेम ह्याच्यात काय राहते, कंटेंट्स न्यूरल कनेक्शन ऑफ द पोस्टेरियर लोब विथ हायपोथॅलमस. हे कशासोबत कनेक्टेड राहते, इन्फंडिब्युलर स्टेम पोस्टेरियर लोब विथ हायपोथॅलमस. कशासोबत, हायपोथॅलमस. ठीक आहे, मेडियन. नंतर इथे मेडियन इमिनन्स. मेडियन इमिनन्स हे कशाचे पार्ट येतात, न्यूरो हायपोफायसिस. पोस्टेरियर लोब, इन्फंडिब्युलर स्टेम आणि मेडियन इमिनन्स. इट इज कंटिन्युअस विथ इन्फंडिब्युलर स्टेम. हे कशासोबत कंटिन्युअस राहते, इन्फंडिब्युलर स्टेमसोबत कंटिन्युअस राहते. ठीक आहे, तर काय बघितलं आपण, पिट्युटरी ग्लँड, मास्टर ऑफ एंडोक्राइन ग्लँड, भरपूर याला कन्व्हर्ट करते. नंतर सिच्युएशन बघितली, कुठं प्रेझेंट आहे, क्रॅनियल फोसा, मिडल क्रॅनियल फोसा, पिट्युटरी फोसा और सेला टर्सिका, स्फिनॉइड बोनचं. नंतर सिच्युएशन कुठं आहे, बेस ऑफ स्टेममध्ये, शेप ओव्हल आहे, ओव्हल शेपमध्ये, वेट काय 500 mg, डायमेन्शन काय 8 mm, एंटेरियर पोस्टेरियरली 12 mm, ट्रान्सवर्सली. सब डिव्हिजन काय येतं, 2 येतं, ॲडिनो हायपोफायसिस, न्यूरो हायपोफायसिस. हे एकमेकांपासून वेगळे येतं, एम्ब्रोलॉजिकली पण, मॉर्फोलॉजिकल पण आणि फंक्शनली पण डिफर येतं. ॲडिनो हायपोफायसिसचे 3 पार्ट, अँटेरियर लोब, इंटेरियर लोब आणि ट्युबरल लोब. याला अँटेरियर लोबला म्हणतात पास रिचालिस, इंटरमिडिएट लोबला म्हणतात पास इंटरमिडिया, ट्युबरल लोबला म्हणतात पास ट्युबरालिस. लार्जेस्ट पार्ट ऑफ द ग्लँड काय, अँटेरियर लोब. नंतर इथे पार्ट ऑफ द ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा लार्जेस्ट पार्ट काय, ॲडिनो हायपोफायसिसचा अँटेरियर लोब. ठीक आहे, MCQसाठी विचारू शकतात. ठीक आहे, कुठून पण विचारू शकतात, काही सांगता येत नाही, तर तसं पण आपल्याला लक्षात ठेवायचंच. ठीक आहे, तर नंतर इन द फॉर्म ऑफ थिन स्ट्रिप, इंटरमिडिएट ट्युबरल लोब, अपवर्ड एक्सटेन्शन ऑफ अँटेरियर लोब. पोस्टेरियर लोब, न्यूरो हायपोफायसिसचे 3 पार्ट, पोस्टेरियर लोब, इन्फंडिब्युलर स्टेम आणि मिडियन इमिनन्स. पोस्टेरियर लोब, इन्फंडिब्युलर स्टेम आणि मिडियन इमिनन्स. पोस्टेरियर लोब काय, स्मॉलर दॅन एंटेरियर लोब. जे अँटेरियर लोब आहे, अँटेरियर लोबपेक्षा स्मॉल राहते. हे जे अँटेरियर लोब राहते त्याच्यापेक्षा हे स्मॉलर राहते. इन्फंडिब्युलर स्टेम कंटेन्स न्यूरल कनेक्शन. याच्यात काय राहतात, न्यूरल कनेक्शन ऑफ द पोस्टेरियर लोब. हे जे पोस्टेरियर लोब येतात याचे न्यूरल कनेक्शन कुठं प्रेझेंट राहतात, इन्फंडिब्युलर स्टेममध्ये राहतात. आणि पोस्टेरियर लोब आणि कशासोबत राहतात, हायपोथॅलमस सोबत कनेक्ट राहते. आणि नंतर ते मेडियन इमिनन्स, हे काय करते, कंटिन्युअस विथ इन्फंडिब्युलर स्टेम. हे काय राहते, मेडियन इमिनन्स इन्फंडिब्युलर स्टेम सोबत कंटिन्युअस राहते. ठीक आहे, नंतर आता आपण बघणार आहोत हिस्टॉलॉजी. आपल्याला ॲनाटॉमीमध्ये हिस्टॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. तर हिस्टॉलॉजी ऑफ अँटेरियर लोब. अँटेरियर लोबची हिस्टॉलॉजी. हिस्टॉलॉजी म्हणजे काय राहते, सेल्स कोणत्या प्रेझेंट येतात, सेल्स म्हणजे हिस्टॉलॉजी म्हणजे काय, हिस्टो म्हणजे सेल राहते, जे सेलचा स्टडी राहते, ज्याच्यात स्टेल म्हणजे काय, त्याच्या लेयर्स कशा येतात, काय येतं, कसं दिसते, तर ते सर्व कशामध्ये येते, आपल्याला हिस्टॉलॉजीमध्ये येते. हिस्टॉलॉजी ऑफ अँटेरियर लोब. अँटेरियर लोबची हिस्टॉलॉजी काय, अँटेरियर लोब शोज 2 टाईप्स ऑफ सेल. याच्यामध्ये 2 टाईप ऑफ सेल राहतात, एक क्रोमोफिलिक राहतात आणि एक क्रोमोफोबिक सेल्स राहतात. ठीक आहे, क्रोमोफिलिक आणि क्रोमोफोबिक. हिस्टॉलॉजी ऑफ इंटरमिडिएट लोब. इंटरमिडिएट लोब कशापासून बनते, मेड ऑफ न्यूमरस बेसोफिल सेल्स, क्रोमोफोब सेल्स सराउंडिंग मासेस कॉल कोलॉइड मटेरियल. याला काय म्हणतात, कोलॉइड मटेरियल. हे थोडंसं एक्स्ट्रा पॉईंट आहे. काय म्हणजे एक्स्ट्रा पॉईंट म्हणजे हे आपण आधी बघितलं नसते. हिस्टॉलॉजी थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हिस्टॉलॉजी आपल्याला लिहायला लागते आन्सरमध्ये. ठीक आहे, तर हिस्टॉलॉजी मेन पार्ट आहे. बाकी ते जे इंट्रोडक्शन बघितलं ते तुम्ही फिजिओलॉजीमध्ये नीच्यामध्ये कॉमन बघसाल. हे मेन पार्ट, हे ॲनाटॉमीवाला पार्ट. ठीक आहे, काय सेल्स कोणते येतात, अँटेरियर लोब शोज क्रोमोफोबिक, क्रोमोफिलिक. हिस्टॉलॉजी ऑफ इंटरमिडिएट लोब. इंटरमिडिएट लोबमध्ये काय, न्यूमरस बेसोफिल सेल्स. ठीक आहे, क्रोमोफोब सेल्स सराउंडिंग मासेस ऑफ कोलॉइडल मटेरियल. कोलॉइड मटेरियलचे मासेस राहतात कुठं, क्रोमोफोब सेल्सला. इट सिक्रेट्स काय, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे काय करते, MSH करते, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन कोण सिक्रेट करते, इंटरमिडिएट लोब. नंतर इथे हिस्टॉलॉजी ऑफ पोस्टेरियर लोब. पोस्टेरियर लोब इज कंपोज्ड ऑफ नॉन मायलिनेटेड फायबर ऑफ हायपोफायजियल ट्रॅक्ट. hypothalamus-hypophyseal tract and modified neuroglyal cells called पिट्यूसाइट्स. काय म्हणतात, पिट्यूटरी ग्लँडमध्ये येतं म्हणून पिट्यूसाइट्स म्हणजे सेल्स. ठीक आहे, इझी आहे, जास्त काय अवघड नाही. हॉर्मोन्स रिलेटेड टू पोस्टेरियर सोबत कोणते हार्मोन येतं, व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. याच्यात कोणतं हार्मोन आहे, MSH मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. इथं काय आहे, इथे व्हॅसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. ठीक आहे, व्हॅसोप्रेसिन काय म्हणते, अँटी डायुरेटिक हार्मोन. याला काय म्हणतात, ADH अँटी डायुरेटिक हार्मोन विच इज ॲक्ट ऑन युरिनरी ट्युब्युल्स. हे कुठं ॲक्ट करते, युरिनरी ट्युब्युल म्हणजे युरिनरी सिस्टममध्ये ॲक्ट करते. ठीक आहे,
नंतर इथे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय करते, प्रोमोट्स युटेराइन अँड मेमरी स्मूथ मसल्स. हे काय करते, जेव्हा आपण हे होते काय म्हणतात चाइल्ड बर्थ होते तेव्हा ते नाही का युटेराइन जे मसल येतं ते हे कॉन्स्टिट्यूशन काम करते ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनचे आपण इंजेक्शन पण देत असतो मदरला. हे काय आहे, हॉर्मोन आहे. हे कोण सिक्रेट करते, पोस्टेरियर लोब करते. ठीक आहे. दिस हार्मोन्स ॲक्च्युअली सिक्रेटेड बाय, ॲक्च्युअली कोण सिक्रेट करते, ॲक्च्युअली हायपोथॅलॅमस. फ्रॉम हिअर दे आर ट्रान्सपोर्टेड थ्रू हायपोथॅलॅमो हायपोफॅजियल ट्रॅक्ट. सिक्रेट कोण करते, सिक्रेट हायपोथॅलॅमस करते. पण ते काय करतात, ट्रान्सपोर्टेड कुठून जातात, हायपोथॅलॅमो हायपोफॅजियल ट्रॅक्टपासून ते ट्रान्सपोर्ट होतात आणि कुठे येतात, पोस्टेरियर लोब ऑफ द ग्लँड. आपण पोस्टेरियर लोब बघितलं तर हायपोथॅलॅमस सोबत कनेक्ट राहते. ठीक आहे. नंतर ते ब्लड सप्लाय. नंतर इथे पिट्युटरी ग्लँडचा ब्लड सप्लाय काय, पिट्युटरी ग्लँड इज सप्लाइड बाय फॉलोइंग ब्रांचेस ऑफ इंटरनल कॅरोटिड आर्टरी. याचे सप्लाय काय, इंटरनल कॅरोटिड आर्टरीचं कोणतं, वन सुपेरियर हायपोफॅजियल आर्टरी ऑन ईच साईड. दोन साईडला जे दोन लोब आपण बघितले ते असं राहते. तर वन सुपेरियर हायपोफॅजियल आर्टरी ऑन ईच साईड, एक या साईडला एक या साईडला. एक इन्फेरियर हायपोफॅजियल आर्टरी ऑन ईच साईड. ठीक आहे. हे कशाच्या ब्रांचेस येतात, इंटरनल कॅरोटिड आर्टरी. ठीक आहे. नंतर येते व्हेनस ड्रेनेज. ब्लड सप्लाय झाल्यानंतर व्हेनस ड्रेनेज म्हणजे व्हेन्स कोणत्या येतात, द शॉर्ट वेन्स इमर्जेस ऑन द सर्फेस ऑफ द ग्लँड अँड ड्रेन इन टू नेबरिंग ड्युरल व्हेनस सायनस. कुठं राहते, नेबरिंग ड्युरल व्हेनस सायनस. ड्युरल आपण लेयर्स बघितले होते, मेनंजेस बघितले होते, ते हायपोथॅलॅमसच्या खाली राहते. तर त्याचे सबड्युरल व्हेनस जे सायनस राहते तिचं हे करते, त्याच्या साईडलाच प्रेझेंट राहते. अप्लाइड ॲनाटॉमी काय, पिट्युटरी ट्युमर्स गिव्ह राईज टू मेन कॅटेगरीज ऑफ सिम्पटम्स. जे पिट्युटरी ट्युमर्स होते त्याचे काय कॅटेगरीज येतात, त्याचे काय सिम्पटम्स दिसतात. पहिले जनरल सिम्पटम येतात. जनरल सिम्पटम काय येतात, ड्यू टू प्रेझेंट ऑफ ओव्हर सराउंडिंग स्ट्रक्चर. म्हणजे काय, ड्यू टू प्रेशर ओव्हर सराउंडिंग स्ट्रक्चर. जे ओव्हर सराउंडिंग स्ट्रक्चर येतं त्याच्यावर जास्त प्रेशर येते. नंतर स्पेसिफिक सिम्पटम्स काय, ते ड्यू टू सेल टाईप ऑफ द ट्युमर. नंतर स्पेसिफिक सिम्पटम्स कशामुळे दिसतात, की कोणत्या सेलमध्ये प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. मग त्याच्यावरून डिसाईड होते की कोणत्या सेलमध्ये झाला, कोणत्या पार्टच्या, कोणत्या जे पिट्युटरी ग्लँडच्या कोणत्या पार्टमध्ये प्रॉब्लेम झाला. मग त्या पार्टमधले जे हार्मोन्स येतात ते डिसफंक्शन काम करते, ते व्यवस्थित प्रोड्यूस होणार नाही. तर मग त्या हार्मोन्सशी रिलेटेड जे पण प्रॉब्लेम्स आपल्या बॉडीमध्ये जाणवतात ते आपण डायग्नोसिस करू. मग त्याच्यावर प्रॉब्लेम होते, मग त्याच्यावरून डायग्नोसिस होते. तर ही काय, ॲप्लाइड ॲनाटॉमी. ठीक आहे. तर हे पूर्ण काय झालं, आपण ही पूर्ण बघितली पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट ग्लँड बघू. आता आपण पहिल्यांदा बघितली पिट्युटरी ग्लँडबद्दल आपण सर्व बघितलं. त्याचं जनरल इंट्रोडक्शन बघितलं, शेप, साईज वगैरे सर्व बघितलं. त्याचे पार्ट्स बघितले, त्याचे काय कोणते पार्ट कसे राहतात, कुठं राहतात ते बघितलं. त्याच्यानंतर त्याची हिस्टॉलॉजी बघितली प्रत्येक टाईपची. नंतर आपण त्याचा ब्लड सप्लाय बघितला, व्हेनस ड्रेनेज बघितलं, सर्व बघितलं. ॲप्लाइड ॲनाटॉमी पण बघितली. आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, थायरॉइड ग्लँड. नेक्स्ट ग्लँड कोणती, थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. थायरॉइड ग्लँड काय, इम्पॉर्टंट ग्लँड आहे. थायरॉइड ग्लँड माझ्या हिशोबानं थायरॉइड का पॅराथायरॉइड ग्लँड आपल्याला विचारलेली पण PYQला. ठीक आहे. इट रेग्युलेट्स द बेसल मेटाबॉलिक रेट. काय करते, बेसल मेटाबॉलिक रेट रेग्युलेट करते, थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. इम्पॉर्टंट ग्लँड आहे. स्टिम्युलेट्स सोमॅटिक अँड सायकिक ग्रोथ ऑफ द अँड प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन कॅल्शियम मेटाबॉलिझम. कशात इम्पॉर्टंट रोल प्ले करते, कॅल्शियम मेटाबॉलिझममध्ये. याची सिच्युएशन कुठं राहते, इट लाईज इन फ्रंट अँड साईड्स ऑफ द लोअर पार्ट ऑफ द नेक. जे नेकचं जे लोअर पार्ट राहते त्याच्या फ्रंटला साईडला. ठीक आहे. इन फ्रंट ऑफ द लोअर पार्ट ऑफ द लॅरिंग्स अँड अप्पर पार्ट ऑफ द ट्रॅकिया. आणि अप्पर पार्ट ऑफ द ट्रॅकियाचा अप्पर पार्ट. ठीक आहे. नंतर येते द राईट अँड लेफ्ट लॅटरल लोब्स लाईज ऑन ईच साईड ऑफ ट्रॅकिया. जे राईट अँड लेफ्ट लॅटरल लोब येतं ते कुठं राहतात, ईच साईड ऑफ ट्रॅकियाचे लाय करतात. द इस्थमस लाय अँटेरियर टू द ट्रॅकिया. जे इस्थमस आहे ते कुठं होते, अँटेरियर टू द ट्रॅकियाच्या अँटेरियरला लाय करते. नंतर येते व्हर्टिब्रल लेवलमध्ये काय ते C5, C6, C7 आणि T1. जे सर्वायकल व्हर्टिब्रेचं येतील तर ते कुठपासून कुठपर्यंत राहतात, C5 to T1 राहतात. ठीक आहे. नंतर शेप काय राहते, एच शेप्ड बटरफ्लाय शेप. वेट काय राहते, 25 ग्राम. इट इज लार्जर इन फिमेल्समध्ये लार्ज राहते आणि दॅन मेल्स. आणि फर्दर इन्क्रीजेस इन साईज ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन अँड प्रेग्नन्सी. आणि मेन्स्ट्रुअल आणि प्रेग्नन्सीच्या याच्यात अजून साईज वाढते. ठीक आहे. नंतर याचे एक्सटर्नल फीचर्स कशाच्या, थायरॉइड ग्लँडच्या. 2 लोब येतात, राईट लोब आणि लेफ्ट लोब. आणि सेकंड पार्ट आहे इस्थमस. ठीक आहे. तर लोब्समध्ये काय ते, लोबमध्ये ते द लोब्स आर कोनिकल इन शेप. लोब्स काय तर कोनिकल शेपमध्ये येतात. इच लोब हॅज अन अपेक्स, बेस आणि 2 बॉर्डर्स, 3 सरफेस. काय ते,
ईच लोबला काय ॲपेक्स, बेस, सरफेस, टू सरफेस, थ्री बॉर्डर, टू सरफेस, थ्री बॉर्डर्स, ठीक आहे, सॉरी, टू बॉर्डर्स आणि थ्री सरफेसेस. ॲपेक्स काय डायरेक्टेड अपवर्ड अँड स्लाइटली लॅटरल, कुठं राहते डायरेक्शन काय राहते अपवर्ड्स आणि स्लाइटली लॅटरल, डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. बेस काय राहते डायरेक्टेड डाऊनवर्ड्स राहते, ठीक आहे. नंतर सरफेसेस किती आहेत 3, लॅटरल सरफेस, मिडिल सरफेस आणि पोस्टेरियर लॅटरल सरफेस. नंतर ते बॉर्डर्स किती आहेत 2 बॉर्डर कोणत्या कोणत्या बॉर्डर आणि पोस्टेरियर बॉर्डर. अँटेरियर काय राहते थिन आणि जे पोस्टेरियर बॉर्डर राहते थिक आणि राऊंडेड राहते, ठीक आहे. इस्थमस काय राहते इट कनेक्ट्स द लोअर पार्ट ऑफ द टू लोब्स. जे लोअर लोबचं जे 2 पार्ट येतं ते एकमेकांसोबत कनेक्ट करते. याचे काय तर 2 सरफेस येतात आणि 2 बॉर्डर येतात. सरफेस कोणते येतं अँटेरियर पोस्टेरियर, बॉर्डर कोणते येतं सुपेरियर आणि इन्फेरियर बॉर्डर. ओकेजनली द इस्थमस इज अब्सेंट, ओकेजनली कधी इस्थमस अब्सेंट राहते, ठीक आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवू शकतो आपण. नंतर ते ब्लड सप्लाय काय सप्लाइड बाय सुपेरियर थायरॉइड अँड इन्फेरियर थायरॉइड आर्टरी. सप्लाय काय सुपेरियर आणि इन्फेरियर थायरॉइड आर्टरी. सुपेरियर थायरॉइड आर्टरी काय करते, इट इज द फर्स्ट अँटेरियर ब्रांच ऑफ द एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी. तिथं काय होती इंटरनल कॅरोटिड आर्टरी, कशात आपल्या याच्यात पिट्युटरी ग्लँडमध्ये. इथं काय एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीची जी फर्स्ट अँटेरियर ब्रांच तिला काय म्हणतात सुपेरियर थायरॉइड आर्टरी. आणि ॲट द अप्पर पोल आर्टरी डिवाइड्स इंटू अँटेरियर अँड पोस्टेरियर ब्रांचेस. जी अप्पर पोल आहे तिथं आर्टरी 2 मध्ये डिवाइड होते अँटेरियर अँड पोस्टेरियर ब्रांचेसमध्ये. इन्फेरियर थायरॉइड आर्टरी, इट इज द काय तर थायरो सर्वायकल ट्रंक. काय इट इज द थायरो म्हणजे थायरॉइड आणि सर्वायकल म्हणजे आपलं सर्वायकल वर्टिब्री, विच अरायजेस फ्रॉम सबक्लॅव्हियन आर्टरी. ही कुठून अराईड होते सबक्लॅव्हियन आर्टरी कुठं राहते आपल्या याच्यात राहते अप्पर लिम्बमध्ये राहते, ठीक आहे. नंतर राहते याचं व्हेनस ड्रेनेज काय तर थायरॉइड ड्रेन्ड बाय सुपेरियर मिडल आणि थायरॉइड वेन्स. हे थायरॉइड कशामुळे ड्रेन होते सुपेरियर मिडल आणि थायरॉइड वेन्स. सुपेरियर थायरॉइड वेन काय राहते ड्रेन्स इंटू इंटरनल जुगुलर वेन. हे व्हेनस ड्रेनेज म्हणजे काय राहते त्याच्यातलं आपण म्हणजे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड राहते ते आपण ऑक्सिजनेशनसाठी पाठवतो. म्हणजे जे ऑक्सिजनेटेड ब्लड घेतो ते आर्टरी थ्रू घेतो आणि जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑर्गनपासून लंग्सकडे कोण नेते ते नेते आपलं हे कोण नेते हार्टकडे कोण नेते आपलं वेन्स नेतात. तर वेन्सचे काय सुपेरियर थायरॉइड वेन काय करते इंटरनल जुगुलर वेन ही काय करते घेते आणि ड्रेन कुठं करते इंटरनल जुगुलर वेनमध्ये. मिडल थायरॉइड वेन काय करते ड्रेन्स इंटू इंटरनल जुगुलर वेन, ही पण इंटरनल जुगुलर वेनमध्ये. इन्फेरियर थायरॉइड वेन काय करते ड्रेन्स इंटू लेफ्ट ब्रॅक्युसिफॅलिक वेन. नंतर जे फोर्थ थायरॉइड वेन आहे याला काय म्हणतात कोचर मे इमर्जेस बिटवीन द मिडल अँड इन्फेरियर वेन अँड ड्रेन्स इंटू इंटरनल जुगुलर वेन, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, हे वेनस ड्रेनेज आहे, ठीक आहे. नंतर इथे लिम्फॅटिक ड्रेनेज अप्पर पार्ट ऑफ द ग्लँड. काय अप्पर पार्ट ऑफ द ग्लँड आणि लोअर पार्ट ऑफ द ग्लँड. अप्पर पार्ट ऑफ द ग्लँडचं लिम्फॅटिक ड्रेनेज कुठे येते अप्पर डीप सर्वायकल लिम्फ नोड आणि लोअर डीप सर्वायकल लिम्फ नोड, ठीक आहे. तर लिम्फॅटिक ड्रेनेज तुम्हाला एवढं जरी नाही आठवलं तुम्ही जर का फक्त डीप सर्वायकल लिम्फ नोड जरी तुम्हाला आठवलं तरी सफिशियंट आहे, ठीक आहे. ट्राय करा लक्षात ठेवायचं, पण डीप सर्वायकल लिम्फ नोड तेवढं जरी लक्षात राहिलं तर सफिशियंट आहे, भरपूर आहे. नर्व सप्लाय काय मिडल सर्वायकल गँग्लियॉन मेनली आणि सुपेरियर अँड इन्फेरियर सर्वायकल गँग्लियॉन पार्टली, ठीक आहे. मेनली कोण आहे मिडल सर्वायकल गँग्लियॉन आणि सुपेरियर इन्फेरियर सर्वायकल गँग्लियॉन पार्टली. नंतर ते हिस्टॉलॉजी मेन आहे. हे बाकी सर्व इम्पॉर्टंट पण हिस्टॉलॉजी पण मेन आहे. द थायरॉइड ग्लँड इज मेड अप ऑफ 2 टाइप्स ऑफ सिक्रेटरी सेल्स. कोणती फॉलिक्युलर सेल आणि पॅराफॉलिक्युलर सेल. पॅराफॉलिक्युलर सेलला काय म्हणतात सी सेल्स म्हणतात, ठीक आहे. द थायरॉइड ग्लँड इज कंपोज्ड ऑफ लार्ज नंबर ऑफ क्लोज्ड फॉलिकल्स. दीज फॉलिकल्स आर लाइन्ड बाय क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स कॉल्ड फॉलिक्युलर सेल्स. ह्या फॉलिक्युलर सेल्स काय राहतात क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स राहतात. द फॉलिक्युलर कॅव्हिटी फिल्ड विथ कोलॉइडल सबस्टन्स नोन ॲज थायरोग्लोब्युलिन हार्मोन. हे काय हार्मोन आहे कोणता थायरोग्लोब्युलिन. कोणती फॉलिक्युलर कॅव्हिटी कशापासून फिल्ड आहे फिल्ड विथ कोलॉइडल सबस्टन्स नोन ॲज थायरोग्लोब्युलिन हार्मोन आहे. द फॉलिक्युलर सेल सिक्रेट्स ट्रायआयडोथायरोनिन म्हणजे T3 हार्मोन आणि टेट्राआयडोथायरोनिन म्हणजे थायरॉक्सिन किंवा T4 हार्मोन, ठीक आहे. विच स्टिम्युलेट्स काय करते BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट ॲज वेल ॲज सोमॅटिक अँड सायकिक ग्रोथ ऑफ एन इंडिव्हिज्युअल. नंतर इथे इन बिटवीन फॉलिकल्स देअर आर अनदर टाईप ऑफ सेल्स कॉल्ड पॅराफॉलिक्युलर सेल. याला काय म्हणतात पॅराफॉलिक्युलर सेल. हे काय करतात थायरोकॅल्सिटोनिन सिक्रेट करतात. मेन हार्मोन कोणते T3 T4 और थायरॉक्सिन. आणि नंतर जे पॅराफॉलिक्युलर सेल आहेत ते काय सिक्रेट करतात थायरोकॅल्सिटोनिन विच प्रमोट्स काय करते कॅल्शियम डिपॉझिशन इन द स्केलेटल अँड अदर टिश्यू अँड प्रोड्युसेस हायपोकॅल्सिमिया. हे काय करतात
जे हे कॅल्शियमचं डिपॉझिशन कुठं करतात, याच्यात काय म्हणतात आपल्या बोनमध्ये करतात, आणि अदर टिश्यूमध्ये हायपोकॅल्शिमिया करतात, म्हणजे तिथून कॅल्शियम हे करतात मेटाबॉलाइज करतात, तिथून काढतात आणि कुठं डिपॉझिट करतात, आपल्या बोनमध्ये डिपॉझिट करतात. नंतर दस इट रिड्युसेस द कॅल्शियम लेवल इन द ब्लड. त्याच्यामुळे काय होते, कॅल्शियम लेवल ब्लडमधलं डिक्रीज होते आणि कुठं जाते, आपल्या बोन्समध्ये जाते. ठीक आहे. नंतर त्याची ॲप्लाइड अनाटॉमी. नंतर काय त्याची ॲप्लाइड अनाटॉमीमध्ये काय ते आपल्या थायरॉइडचं माहिती आहे, गॉयटर, म्हणजे काय ते थायरॉइडेक्टॉमी म्हणजे रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड. नंतर ते हायपरथायरॉइडिझम आणि हायपोथायरॉइडिझम कॉमन कशात ते आपल्या फिमेल्समध्ये कॉमनली हायपोथायरॉइडिझम होते, हे तुम्ही ऐकलं असाल. ठीक आहे. द हायपोथायरॉइडिझम ऑल्सो नोन ॲज थायरोटॉक्सिकोसिस, काय म्हणतात त्याला, थायरोटॉक्सिकोसिस और टॉक्सिक गॉयटर म्हणतात त्याला. मच मोर कॉमन इन वुमन दॅन मेन. थोडं कन्फ्युजन झालं. हायपरथायरॉइडिझम कशात कॉमन आहे, वुमनमध्ये जास्त कॉमन आहे दॅन मेन. ठीक आहे. थायरॉइडोटॉमी, सर्जिकल रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड जे सर्जिकल रिमूव्हल आहे त्याला थायरॉइडोटॉमी म्हणतात. नंतर इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड ड्यू टू लॅक ऑफ आयोडीन इन द डाएटमध्ये थायरॉइड आयोडीन कमी असेल तर इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड होते, त्याला काय म्हणतात गॉयटर कॅन बी इंडेमिक और फिजिओलॉजिकल. हे इंडेमिक पण असू शकते आणि फिजिओलॉजिकल पण असू शकते. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आपण पहिल्यांदा पिट्युटरी ग्लँड बघितली, नंतर आपण थायरॉइड ग्लँड बघितली. आता आपण बघणार आहोत पॅराथायरॉइड ग्लँड. आपण काय बघणार आहे, पॅराथायरॉइड ग्लँड. ठीक आहे. पॅराथायरॉइड ग्लँड इट लाईज ऑन द पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द थायरॉइड ग्लँड विदिन द थायरॉइड कॅप्सूल. कुठं राहते, पोस्टेरियर बॉर्डर ऑफ द थायरॉइड ग्लँड विदिन द थायरॉइड कॅप्सूल. दीज आर टू पेअर्स, सुपेरियर आणि इन्फेरियर पेअर्स. ठीक आहे. द सुपेरियर पॅराथायरॉइड्स आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज, हे अशा डॉट फॉर्मेशन राहते. ठीक आहे. Superior parathyroids are also referred to as parathyroid fourth because they develop from the endoderm and of the fourth pharyngeal pouch. जे सुपेरियर पॅराथायरॉइड्स येतं त्याला काय म्हणतात, त्याला पॅराथायरॉइड फोर्थ म्हणतात. कारण की दे डेव्हलप फ्रॉम एंडोडर्म ऑफ द फोर्थ फॅरेंजियल पाउच. ठीक आहे. नंतर द इन्फेरियर पॅराथायरॉइड्स आर कॉल्ड पॅराथायरॉइड थर्ड बिकॉज दे डेव्हलप फ्रॉम थर्ड फॅरेंजियल पाउच. ठीक आहे. शेप काय, ओव्हल और लेंटिफॉर्म. वेट काय 50 mg. डायमेन्शन्स काय 6 mm लॉंग, 4 mm ब्रॉड आणि 2 mm थिक. हिस्टॉलॉजी काय, द रेटिक्युलर टिश्यू फॉर्म framework of the parathyroid gland. Each parathyroid gland is made up of chief cells and principal cells and oxyphil cell. ठीक आहे. chief cells काय काम करतात, these are arranged in sheets with numerous sinusoids and capillaries traversing them. The chief cells are polygonal, round, with centrally placed nuclei and pale staining acidophilic cytoplasm. ठीक आहे. नंतर इथे ऑक्झोफिल काय, these are few in number. They are placed singly or in small groups. These are larger than chief cells. Oxyphil cells larger than chief cells. They have darkly staining nuclei and strongly acidophilic cytoplasm. Oxyphilic cells are seen to increase with age. जे ऑक्झिफिलिक सेल्स येतं ते एजनुसार वाढत जातात. ठीक आहे. नंतर येते ब्लड सप्लाय काय, इन्फेरियर थायरॉइड आर्टरी, ॲनास्टॉमसिस बिटवीन सुपेरियर अँड इन्फेरियर थायरॉइड आर्टरीज. नंतर येते व्हेनस ड्रेनेज काय, सुपेरियर थायरॉइड वेन, मिडल थायरॉइड वेन आणि इन्फेरियर थायरॉइड वेन. नर्व सप्लाय काय, मिडल सर्वायकल गँग्लिया आणि सुपेरियर सर्वायकल गँग्लिया. नंतर लिम्फॅटिक ड्रेनेज काय, प्री ट्रॅकियल लिम्फ नोड, प्री लॅरिंजियल लिम्फ नोड, जुगुलो डायगॅस्ट्रिक लिम्फ नोड्स. आणि ॲप्लाइड अनाटॉमी काय, हायपर पॅराथायरॉइडिझम, ट्युमर्स ऑफ द पॅराथायरॉइड ग्लँड्स, पॅराथायरॉइड अँड ॲडिनोमा लीड्स टू एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन. ठीक आहे. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॅराथायरॉइडिझम, हायपोपॅराथायरॉइडिझम. It may occur spontaneously or occur following accidental removal of parathyroid gland during thyroidectomy. This results in hypocalcemia. हे काय ते हायपोकॅल्सिमियामध्ये हे काय करते, याच्यामुळे हायपोकॅल्सिमिया होते. कशामुळे, हायपोपॅराथायरॉइडिझममुळे. ठीक आहे. आता इथपर्यंत आपण काय बघितलं, आपण सगळे एंडोक्रायनॉलॉजी बघितली. एंडोक्रायनॉलॉजीमध्ये आपण पिट्युटरी ग्लँड बघितली, थायरॉइड ग्लँड बघितली आणि पॅराथायरॉइड ग्लँड बघितली. ठीक आहे. आपण पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड ग्लँड आणि पॅराथायरॉइड ग्लँड बघितलं. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थायमस, ॲड्रिनल ग्लँड आणि
ॲड्रिनल ग्लँड आणि पिनियल ग्लँड. ह्या ग्लँड आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. टोटल 6 आपल्याला बघायचा. पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, थायमस, ॲड्रिनल ग्लँड आणि पिनियल ग्लँड. ठीक आहे. तर आपण ह्या 3 बघितल्या. कोणत्या? पिट्युटरी ग्लँड, थायरॉइड, पॅराथायरॉइड. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थायमस बघणार, अँटेरियर ॲड्रिनल ग्लँड बघणार आणि पिनियल ग्लँड बघणार. ठीक आहे. नंतर आपलं हे 2 याच्यामध्ये आपलं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं एंडोक्रायनॉलॉजी खतम होऊन जाईल. ठीक आहे. चालते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.